जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या निफ्टी एनालिसिस व्हिडिओमध्ये. काल ऑप्शन बायर्ससाठी खूप टफ डे होता. कारण निफ्टीमध्ये खूप रँडम मूव्हज आले आणि आपण हे मूव्हज काही प्लॅन केले नव्हते. आपल्याला याबद्दल काही प्लॅन नव्हता. तसंच मार्केट आज बंद असल्यामुळे काल थिटा डीके खूप फास्ट होत होता. आता मार्केट डायरेक्ट मंडेला ओपन होणार आहे. लाँग वीकेंड आहे. त्यामुळे डीके खूप फास्ट झाला होता आणि त्यामुळे त्याचा फटका ऑप्शन बायर्सला बसला आणि पर्सनली माझाही काल लॉस डेज होता. तर चला तर पाहूया आपण काल निफ्टीने कसं काम केलं आणि उद्यासाठी आपला काय प्लॅन असू शकतो. काल निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली एक 150 पॉइंट. त्यानंतरला एक क्विक मूव्ह दिला डाउन साइडला 200 पॉइंटचा. त्यानंतरला एक 20ची रिकव्हरी आली. जो निफ्टीचा सपोर्ट एरिया आहे सध्या 23,800 तिथून एक मोर दॅन 300 पॉइंटची रिकव्हरी आली आणि परत एक डे एंडच्या आसपास एक 150 पॉइंटचा परत एक फॉल दिला. त्यामुळे एक टिपिकल एक्सपायरी होती. कारण तुम्हाला जर माहिती असेल काल सेन्सेक्सची एक्सपायरी होती आणि त्याचा इफेक्ट तुम्ही निफ्टीवरही पाहिला. आणि इथेच कसा रिटेल ट्रेडर ट्रॅक केलं जातं रिटेल ट्रेडरला ते पहा. कारण जर मॉर्निंगला पाहाल तर मार्केटचे फॉल आलं तिथे रिटेल ट्रेडरनी काय केलं असेल त्याला वाटलं असेल की ते एक अजून मोठा फॉल येऊ शकतो. त्यामुळे त्यांनी ते इथे कुठे एंट्री घेतली असेल आणि तो इथे कुठेतरी ट्रॅप झाला असेल जेव्हा ही रिकव्हरी आली तेव्हा. आणि मग नंतरला परत जेव्हा डेचा ओपनिंग होता तेव्हा ब्रेक झाला तेव्हा परत त्यांनी एक कॉल साईडला एंट्री केली असेल आणि परत त्याला इथे ट्रॅप केलं गेलं. आणि जरी त्यांनी इथे पुट घेतला असेल तरी त्याला प्रॉफिट नाही झालं. कारण इथे पाहाल ना तर काल काल मार्केट ओपन होतं पण आज मार्केट क्लोज आहे आणि त्यामुळे काय झालं थिटा डीके खूप फास्ट होता. कारण मार्केट आता मंडेला ओपन होणार आहे. त्यामुळे जर इथे कुणी बाय चान्स पूट घेतला असेल तेव्हा त्याचे प्रीमियम प्राइसेस काही वाढले नाही कारण ते डीके खूप फास्ट झालेला. मग अशा प्रकारे रिटेल ट्रेडर मार्केटमध्ये ट्रॅप होतो. आणि सध्याचं मार्केट हे पूर्णपणे न्यूज बेस्ड आहे. इथे कोणतेच टेक्निकल्स किंवा आपले लेवल्स काम करत नाहीत. त्यामुळे पण आपले जे रूल्स आहेत ते फॉलो करणं बंद नाही करायचं. जर तुम्ही हायर टाईम फ्रेमवर जाऊन पाहिलात 1 डेच्या टाईम फ्रेमवर तर परवाचं जे मार्केट होतं, जे कॅन्डल बनवली होती त्यावरून जर तुम्ही पाहिलं ते कॅन्डलस्टिक पॅटर्नप्रमाणे जर तुम्ही स्टडी केला असाल तर इथे जी आहे ती अशी एक ग्रीन कॅन्डल बनवून फिल केली पाहिजे होती. पण तसं मार्केटने केलं नाही. गॅप डाऊन ओपनिंग दिली आणि डाऊन साईडला गेली आणि एक आता ही डोजी कॅन्डल परफेक्ट डोजी कॅन्डल बनवलेली आहे. इथे इथे पाहाल तर एक सॉरी इथे पाहाल तर एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया बनवला आहे मार्केट एक 23,800च्या अराउंड. आणि इथे आता मार्केट वरती अप द्यायला रेडी झालेली आहे. त्यामुळे आता जर मार्केट उद्या जसं फॉरेन मार्केट किंवा निफ्टी इंडिकेट करत आहे त्याप्रमाणे तर उद्या मंडेला गॅप ऑफ ओपनिंग दिली पाहिजे. अराउंड हा जो लेवल आहे 24,150 ते 200पर्यंतचा जो लेवल आहे त्याच्यावरती मार्केट मे बी गॅप ऑफ ओपनिंग देऊ शकते. तर ह्या लेवलच्या वरती जर आपल्याला मार्केट मिळते तर आपण एक बाय साईडला ट्रेड प्लॅन करून आणि आपला एस-एल अराउंड 24,135च्या आसपास ठेवून एक बाय साईडला ट्रेड प्लॅन करणार आहोत. आपले टार्गेट तेच असतील जो परवाचा जो हाय होता आपला 24,350चा तो असेल आपला पहिला टार्गेट. आणि जर हाय लेवल ब्रेक होतो तर आपण नेक्स्ट टार्गेटसाठी जाणार आहोत. ते असतील 24,500चे. आणि सध्या डाऊन साईडच्या ट्रेडसाठी काय आहे की निफ्टी आता इथे एक मोठा सपोर्ट बनवला आहे 24,800चा जो लेवल आहे तो एक मोठा सपोर्ट झोन झालेला आहे. तर हा ब्रेक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये आता एक मेजर असा फॉल येणार नाही. तो तुम्हाला मोठ्या फॉलसाठी येणार हा लेवलचा 24,800च्या लेवलचा फॉल येण्याचा वेट करावा लागेल. त्याच्या अगोदर तर आपण प्रत्येक बायवरती आता प्रत्येक डीपवरती आता बाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपला प्लॅन असणार आहे. मित्रांनो सध्या मार्केट आहे ते पूर्णपणे न्यूज बेस्ड रिॲक्ट करत होतं. त्यामुळे आपले जे सेटअप आहे ते फॉलो नाही होत होते. तरी पण तुम्ही आपला जो सेटअप आहे जो तुम्ही फॉलो करता तो सोडून देऊ नका. त्याच्यावरच फॉलो करा. तुमचे रूल्स फॉलो करा आणि एस-एल लावूनच ट्रेड करा. ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा ॲनालिसिस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.